अहो अनाजी पंत, पुन्हा एकदा तुमचा खोटेपणा उघड झाला आहे हो. पण आता आई निवडणुकीच्या तोंडावर सगळं खरं खरं बाहेर आलं आहे. अहो अजित पवार किंवा त्यांचे अन्य नेते आता काहीही म्हणत कोणी विश्वास ठेवेल का हो. महाराष्ट्राचा विकास म्हणे, अहो किती थापा मारून झाल्यात. मित्र हो, नमस्कार. भारतीय जनता पक्षाची वॉशिंग मशीन, मोदी वॉशिंग पावडर, हे सगळे प्रोडक्ट ना एवढे आता आपल्या देशभर प्रसिद्ध झालेले आहेत. अहो ज्यांनी म्हटलं होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा, त्यांनीच या वॉशिंग मशीनचा शोध लावला, शोध. आणि सगळे भ्रष्टाचारी या मशीनमध्ये स्वच्छ तर व्हायला लागले. इतर पक्षातल्या नेत्यांना ईडी, सीबीआय अशा सरकारी यंत्रणेचा धाक दाखवायचा, भीती दाखवायची आणि त्यांना आपल्या पक्षात बळजबरीनं आणायचं, असा उद्योग भाजपा करीत असल्याचा आरोप सातत्यानं विरोधक करीत आहेत. यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला असं देखील सांगितलं गेलं. काँग्रेस फोडता आली नाही, पण नेते मात्र पळवले. लोक या सगळ्यांना गद्दार म्हणू लागलेले आहेत, गद्दार. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तर हा गद्दार शब्द पुन्हा एकदा वाजू लागला आहे, गाजू लागला आहे. अहो शरद पवार यांची राष्ट्रवादी त्यांच्याच पुतण्यानं म्हणजे अजित पवार यांना फोडली. अहो विशेष म्हणजे शरद पवार यांच्या जवळचे असलेले, कधी काळी निष्ठावंत मानले गेलेले छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, अहो ही मंडळीही शरद पवारांना सोडून गेली. एकनाथ शिंदे यांनी जसं हिंदुत्वाचं खोटं कारण पुढं केलं बघा, तसंच या मंडळींनीही राज्याचा विकास हे कारण नव्हे, हे खोटं कारण समोर केलं. पण आता आई निवडणुकीच्या तोंडावर सगळं खरं खरं बाहेर आलं आहे. अहो सत्य कधी लपून राहत नाही हो, कधी कधी ते आपोआप बाहेर पडतं आणि आता या वेळेला देखील तेच झालं आहे. अहो ऐन निवडणुकीत हा बॉम्ब फुटलेला आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ईडीपासून सुटता यावं यासाठी आपण भाजपसोबत गेलो असं छगन भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामधून करण्यात आलेला आहे. या दाव्यामध्ये आता राज्यातील राजकारणाला एक नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाय ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या दाव्यामुळं महायुतीची कोंडी होण्याची आता शक्यता आहे. द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया या राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये हा दावा करण्यात आलेला आहे. भुजबळ यांनी मी ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचं भुजबळ यांनी सांगितल्याचा दावाही या पुस्तकामधून करण्यात आला आहे. भुजबळ यांना प्रदीर्घ काळ तुरुंगात राहावं लागलं होतं. अहो त्यातून ते कसेबसे बाहेर आलेले आहेत. भुजबळ आणखी काय म्हणाले बघा, मला ईडीच्या तावडीतून सुटल्यानंतर पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं, पुनर्जन्म. दुसरे राष्ट्रवादीचे आणखी एक नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासारखे नेते तुरुंगात गेले होते. ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती. अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह सुनील तटकरे, हसन मुश्रीफ अशा अनेक नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते आणि म्हणूनच ईडीपासून सुटका करण्यासाठी भाजपसोबत जावं लागेल असं या नेत्यांना वाटत होतं. याची माहिती शरद पवारांना देखील होती, पण ते मात्र यासाठी अनुकूल नव्हते. त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा मोठा दावा या पुस्तकात करण्यात आलेला आहे. म्हणजे छगन भुजबळ यांनी हे सगळं म्हटलं असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे राजदीप सरदेसाई यांच्या. अहो राजदीप सरदेसाई म्हणजे असं काही उडत्या खबरा घेऊन पुस्तकात लिहिणारे व्यक्ती नाही, ज्येष्ठ पत्रकार आहेत ते. पण आता बघा, यामुळं आता या दाव्यावर अजित पवार यांच्याकडून काय स्पष्टीकरण दिलं जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात ते खरंच असेल असं तर नक्कीच नसेल. अहो अजित पवार किंवा त्यांचे अन्य नेते आता काहीही म्हणत कोणी विश्वास ठेवेल का हो. महाराष्ट्राचा विकास म्हणे, अहो किती थापा मारून झाल्यात. भुजबळ हे सुद्धा त्यांचेच नेते ना. मग सत्य आलं ना समोर या पुस्तकातून. बरं, यामुळं राज्यात मोठी खळबळ उडाली असली तरी भुजबळ यांनी मात्र हा दावा
फेटाळला आहे, हे सगळं त्यांनी नाकारलं आहे. आपण असं काही बोललेलोच नाही, आपण कुठल्या पुस्तकासाठी मुलाखत दिलेलीच नाही, असं वगैरे वगैरे सगळं काही भुजबळ म्हणतायत. आता त्यांच्या या नकारावर किती विश्वास ठेवायचा की अजिबात नाही ठेवायचा हे तुम्ही ठरवा. आम्ही सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत नाही असा दावा भाजप करीत असतं, पूर्वीपासून करीत आलेला आहे. अर्थात यात किती तथ्य आणि किती सत्य आहे हे देशाला माहिती आहे. अर्थातच तुम्हालाही माहीत आहे. अहो, दिसला विरोधक ना की टाक तुरुंगात, दिसला विरोधक टाक तुरुंगात, नाहीतर टाक वॉशिंग मशीनमध्ये आणि कर साफ. अहो, लोकशाहीला पायाखाली तोडून भ्रष्टाचाराला अभय देऊन हे सगळं कसं काम सुरू आहे. अहो, आता हे भुजबळ यांच्या या माहितीतून ते सुद्धा समोर आलं ना. पुन्हा भाजपचे पितळ अखेर उघडे पडलेच ना. अहो, अनाजी पंत, पुन्हा एकदा तुमचा खोटेपणा उघड झाला आहे हो, नाही का? मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.